नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते. आज ब्लॉगची सुरुवात मी संध्याकाळी करते. बाकी सगळं आवरलेलं आहेच आणि किचन मधला नवीन पाहुणा मला तुम्हाला दाखवायचा आहे. मला खूप दिवसापासून ही गोष्ट घ्यायची होती. म्हणजे एखादा काहीतरी सण आला किंवा काय आलं तर आपण मस्त छान थाळी सजवतो आणि तशी ताटं वाट्या खूप आहेतच. पण मी खूप विचार करते की कोणती गोष्ट घ्यावी आणि कोणत्या प्रकारच्या असाव्यात. म्हणजे एक ब्ल्यू कलरचं पण माझ्याकडे होतं आणि एक काय म्हणतात त्याला स्टीलमध्ये पण होत्या. पण एक असं काहीतरी युनिक पाहिजे असं वाटायचं. सो माझ्या किचन मधला नवीन पाहुणा हा आहे. दाखवते मी तुम्हाला. ते आहे ते पूर्ण थाळी आणि इतकी आवडली ना मला. हेवी पण आहे खूप. मी फक्त म्हटलं की एखादा आपण पदार्थ करताना असं वाटतं की छान सजवलेलं असावं. मग बाकीच्या ह्याच्यातून पण होतच पण हे थोडंसं वाटत की असावं. तर मग ही ती संपूर्ण थाळी आहे. इथं कॉपर आहे आणि स्टील आहे. हा एक पेला, राऊंड बाउल आहे. हा एक बाउल आहे, चमचा आणि एक छोटीशी प्लेट स्वीटसाठी. खूप सुंदर आहे आणि हेवी पण आहे खूप. मला खूप आवडलं, खूप म्हणजे खूप. आणि मेन म्हणजे एवढं चकाचक आहे ना आता सध्या तरी ते चेहरा दिसतो याच्यामध्ये. खूप चकाचक आहे. तर हा माझ्या किचन मधला नवीन पाहुणा आहे. आणि आता कोणतेही असं पदार्थ केले किंवा काय केलं तर मस्त थाळी सजवायला भारी वाटेल. म्हणजे ऍटलिस्ट एखाद्या गोष्ट म्हणजे केलं आपण काहीतरी पदार्थ काहीतरी कुकिंगचा नवीन तर मेन्यू शूट करायला मस्त वाटेल. तर हा किचनचा पाहुणा नवीन पाहुणा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा मी ब्लॉग्स बनवले होते तेव्हा मी सांगितलं होतं की पूर्ण वर्षभर मी अजिबात कोणतीही हेअर ट्रीटमेंट करणार नाही. आणि तेच आतापर्यंत मी कोणतीही हेअर ट्रीटमेंट केली नाही. मी स्पा करते महिन्याला, हे मी कबूल करते. हेअर कलरही करते कारण नाहीतर मग डायरेक्ट ललिता पवारच होऊन जाईल. बट आता एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मागच्या वर्षी जर काही मागच्या वर्षाच्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही जर एखादा ब्लॉग जर माझा बघितला असेल त्याच्यामध्ये माझी एक नर्स मैत्रीण आहे आणि तिला मी हे विश केअरचं हेअर ग्रोथ सिरम कॉन्सन्ट्रेट जे आहे हे दिलं होतं. कारण माझ्याकडे ऑलरेडी येतात त्याच्यामुळे मी दिलं होतं. तर तिनं फायदा सांगितला होता की तिचे इथून टक्कल पडत होतं ना, तर तिनं सांगितलं की बऱ्यापैकी धनश्री मला तो फायदा पडला. कारण खूप गोळ्या औषधं घेतली होती, काही फायदा झाला होता. आणि मी तर हे यूज करतच होते. जसं मी हेअर ऑइलिंग करते, चेहऱ्याला जसं सिरम आपण लावतो त्या सिरमचे फायदे असतात तसंच केसांना सुद्धा सिरम म्हणून हे खूप रिव्ह्यूज वाचले होते. त्याच्यामुळे हे स्टार्ट केलं होतं ना. पहिला तर हेअर लॉस जो आहे तो कमी व्हायला मदत झाली. यामध्ये मी डाएट पण तसं ठेवलेलं आहे आणि वरून जे एक्सटर्नल हेअर केअर आहे ती पण मी करते, हेही तुम्हाला दाखवलंय. हेअर लॉस म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेला आहे. हेअर वॉश करताना प्रचंड हेअर लॉस व्हायचा, तोही कमी झालेला आहे. इव्हन केस सुकवताना सुद्धा. दुसरी गोष्ट टायनी बेबी हेअर्स. आता तुम्ही इथे जर काही ब्लॉगमध्ये बघितलं असेल इथं असं ना पूर्ण टक्कल दिसायचं माझं अगोदर, म्हणजे इथपर्यंत ते झालं होतं. पण आता इथे बघा टायनी बेबी हेअर्स जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. लॉंग झालेले बेबी हेअर्स पण तुम्ही बघू शकताय. हे वाले इकडून पण. तर हे बघून एवढं भारी वाटलेलं ना की काहीतरी आपण म्हणजे केसांसाठी चांगलं करतोय आणि बऱ्यापैकी फायदा होतोय. माहिती की एवढं लवकर ते रिकवर होणार नाहीच आहेत, पण बऱ्यापैकी जो एक हेल्दी हेअर केअर जर्नी आहे ती म्हणजे स्टार्ट झालेली आहे. सिरम कसं लावते ते सांगते तुम्हाला. आधी अगोदर याच्या तुम्ही फोटो बघून की अगोदर हालत कशी होती आणि आता कशी झाली. एव्हरी नाईट मी माझ्या हेअर स्काल्पवरती अशा पद्धतीने स्प्रे करते. विश केअर हेअर ग्रोथ सिरम कॉन्सन्ट्रेट 4 to 5 स्प्रे इनफ असतात. आणि त्याच्यानंतर मी ब्लड सर्क्युलेशनसाठी अशा पद्धतीने मसाज करते. यामध्ये कॅफाईन आहे जे की ब्लड सर्क्युलेशन प्रमोट करतं स्काल्पवरती. एनरिच्ड आहे प्लांट केराटिन, राईस वॉटर आणि बायोटिन ज्यामुळे हेल्दी हेअर आणि स्काल्प प्रमोट होतात. याच्यामध्ये रेडेन्सिल, अॅनागेन आणि बायकॅपेल आहे जे की हेअर फॉल कमी करून हेअर ग्रोथला प्रमोट करतात. आणि हा वेगन आहे, त्यासोबतच पॅराबिन, सल्फेट आणि मिनरल ऑइल फ्री आहे, त्यामुळे सेफ आहे यूजसाठी. तुम्ही बघताय की माझी हेअर ग्रोथ जी आहे ती समोर तुम्हाला दिसते. याच्या आधी ते थोडंसं टक्कल दिसायचं पण ओके आता ते व्यवस्थित झालेलं आहे. तर मग याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. तुम्हाला वाटलं घ्यावंसं तर नक्कीच घ्या. रिव्ह्यूज मी पाहिजे तर अमेझॉनवरती तुम्ही चेक करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही परचेस करू शकता. आणि खाली लिंक सुद्धा दिलेली म्हणजे वेबसाईटवरून डिरेक्टली खरेदी केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी फायद्यात पडेल त्याच्यासाठी.
सो लिंक दिलेली आहे, चेकआउट करायला विसरू नका. आणि आपण आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू ठेवूयात. आता सकाळ तर झालेली आहे आणि मी थोडी वरची रूम आवरायला घेते, कारण मध्ये हे पाऊस जास्त ज्यामुळे पडला ना त्यामुळे कपडे सुकत नव्हते, इकडे तिकडे नुसते कपडे बसरलेले आहेत. प्लस मी काही कपडे जे आहेत ते डिस्कार्ड करणार, खूप जुने म्हणजे खूपच साठवून ठेवले ते. आणि लास्ट एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं, तर हे जे ना क्लिनिक्युअरचं मॉइश्चर ॲब्झॉर्बंट जे आहे ते मी लावलं होतं माझ्या कपाटामध्ये. तर हे बघताय ॲब्झॉर्ब किती झालेलं आहे वॉटरनी. आपले कपाटातले कपडे जे ते खराब होणे, खूपच वास येऊ नये, ते मॉइश्चर पकडून धरताना एवढं झालेलं आहे. म्हणजे ते कम्प्लीट झाल्यानंतर टाकून द्यायचं असं. आणि हे मी वरच्या रूममध्ये सुद्धा लावलं होतं, कारण खिडक्या बंद असायच्या पाऊस जास्त आला की, तर ते ह्युमिड कसं हे झालं आहे बघा वॉटर. तर हे आता फेकून देते, कारण हे आता झालं, याचं काम झालं. आता दुसरं आहे ते मी लावते तिथं. आज गौरी आवाहन होतं आणि मी अशी तयार झाले होते. ताईसुद्धा लवकर आल्या होत्या आणि येताना त्या गौर घेऊन आल्या होत्या. गावाकडून पाठवण्यात आली होती, कारण जी गौरी आम्ही पूजतो तर ती गावाकडे व्यवस्थित मिळतात आणि ती ताईंच्या घरी तिकडे आल्या आणि त्या येताना घेऊन आल्या. आता आम्ही गौरी ज्या आहेत त्या अशा तांब्यामध्ये पूजतो आणि गावाकडे चंदगड भागाकडे किंवा मोस्टली कोल्हापूरमध्ये अशा गौरी ज्या आहेत त्या तांब्यामध्ये पूजल्या जातात. पाणी टाकलं जातं, त्याच्यामध्ये अक्षत टाकल्या जातात, खडे 5 टाकले जातात, मोती त्यात सुपारी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फूल दुर्वा टाकली जाते आणि त्याच्यानंतर ही जी आहेत हळदीची पानं आणि त्याच्यामध्ये गौरी म्हणून आम्ही जे रान असते एक प्रकारचं, तर ते जे आहे ते पूजलं जातं. त्याच्यामध्ये फुलंसुद्धा असतात, म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने सजवली जाते. तांब्याला हळदी कुंकवाची बोटं उठवली जातात. तर अशा पद्धतीने गौरी ज्या आहेत त्या आम्ही सजवल्या होत्या. मुली आपल्याकडे येतात आणि गौरी घेऊन घरी येतात. तर पाऊस बाहेर पडत होता त्याच्यामुळे आम्ही घरातच जे आहे ते सजवत होतो. गावाकडे असताना नदीवरती आम्ही जायचो गौरी घेऊन. तर पाणी आहे हे बोलतात भरून घेऊ अगरबत्ती पडेल. हे हसू नको, ते गौरी नैवेद्य काढते. गौरी माहेराला आलेल्या असतात तर त्यांना पहिल्यांदा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. याच्यामध्ये पालेभाजी असतात. याच्यामध्ये 5 प्रकारच्या पालेभाज्या ज्या आहेत त्या मिक्स केलेल्या आहेत. खूप जणींच्याकडे मी बघितलेलं आहे मुखवट्याच्या गौरी बसवल्यानंतर इतक्या सुंदर आहेत. मला माझ्याकडून ज्यांनी साड्या घेतल्या होत्या तर त्यांनी गौरीला नेसवल्यानंतर त्याचे फोटोज पाठवले होते. इतके सुंदर त्यांनी तयार केलं होतं. ह्या माझ्या दुसऱ्या नंदूबाई आहेत. म्हणजे मला सचिनना एकच बहीण आहे सख्खी आणि बाकी चुलत बहिणी आहेत. तर ह्या पण इथे स्वतःने तुम्ही खूप त्यांना ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर मग ताईंना सुद्धा बोलवलं होतं, त्या पण आल्या होत्या. भाजी भाकरीचा नैवेद्य गौरींना दाखवल्यानंतर आम्ही एकत्र बसून जेवण केलं. छायाताई आणि ताई दोघीही थांबल्या होत्या कारण उद्या ओसे पूजन होतं. त्यानंतर आरवसोबत दोघीही खेळत बसल्या होत्या कारण आरवला घरात माणसं खूप आवडतात. तो दंगा
तिला मगाशी म्हणाल तो काय हे झाले कुठले हे हात काढ ना, हाताने पकडू नको. पकडून ए भाई ना हे करत होते ना मला असंच राहिलं ते. मी म्हटलं तिकडची काय काढ किती झालं? होती, खालची त्याच्यावरची ती खालची हा, ती, हा, मला सगळं माहितीये, मी एवढं प्रो आहे. तुझ्याकडे वाकडं व्हायले. पडलं 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 अरे मला माहिती होतं, ऑलरेडी माहिती होतं मला. आता तू सोबत बघू ती भारी खेळती मी जातो. हे बाई माझ्यावर पडेल. हे पडतंय अरे पडतंय. सांगतो ऐकत नाहीये. मी काढू काय? नको दाब, मी करतो. आमचा डाव मी माझे काढले. चिट्टिंग बघितली काय? अरे चिट्टिंग किती करते मोहन मी आमचा असाच करायचा, मग त्याला कोणीच घ्यायचं नाही खेळायला. मी काय शूटिंग केली त्यात? स्वतः तेवढं इझी काढतोस. तिकडे बघ. ठेवलं की थोडा वेळ मग असंच आरव सोबत दंगामस्ती होती. त्याच्यानंतर मग आम्ही झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पोळीचा नैवेद्य करायचा होता. ओसे पूजनला आमच्याकडे पोळ्यांचा नैवेद्य केला जातो. तर दुसऱ्या दिवशी दोघीही मला मदतीला लागल्या. पोळ्या करायला खूप वेळ लागला मला, कारण मला एके ठिकाणी पाठवायच्या पण होत्या पोळ्या, पण वर्तीट होतं. कारण अशा सणावाराच्या वेळी ना एकटीवरती जर सगळा भार पडला तर होत नाही. सगळ्यांनी मिळून मिसळून केलं तर सणवारसुद्धा आनंददायी होतात ना. तर नेहमी जेव्हा सणवार असते ते घरातली बाई जी असते स्वयंपाकघरात दिसते, तिला सणवार एन्जॉय करताच येत नाहीत. पण मदत थोडी मिळाली ना तर बोलत का होईना स्वयंपाकही चांगला होतो आणि वाटतही नाही की आपण काही काम केलं आहे असं. त्याच्यामुळे मग मला मदत मिळाली. स्वयंपाक झाल्यानंतर जवळजवळ आम्हाला वाटतं की 2 वाजले सगळं आवरेपर्यंत आम्हाला घरातलं पूर्ण. त्यानंतर मी पण तयार व्हायला गेले. ताईंनी मिळून ओवसे पुजवून घेतले. हळदीच्या पानावरती पोळीचा जो नैवेद्य आम्ही केलेला आहे तर ते पूर्ण जेवण थोडंसं ठेवून त्याच्यानंतर काकडी, त्यानंतर सफरचंद हे सगळं करून ओवसे पूजले जातात. आणि त्यानंतर गौरींची जी आहे ती ओठी भरली जाते, कारण त्या माहेर येतात असं आपण म्हणतो. गणपतीच्या सणाला म्हणू घुंगराची गाडी घेऊ ना. गाडी घुंगराची नाही, गाडी बुलेट करत काय हे करायला काय पाडून घालायला. आता कुठे ठेवलं काय आकार तो यात सुपात ठेव सुपात हे मोदक कोणी दिले? उपवास चांगलाच झाला आज. मंगळा गौरी नाही, मंगळा नाही, जय देवी. मंगळागौर कधी असते? गणपतीमध्ये असते ना. आपल्याकडे कुठे घातली नाही मंगळागौर. स्पर्धा पण असते गौरीच्या वेळी घालतो. इथं असतात ना त्यांच्या. चला गौरी पूजन झालंय आणि आता बरोबर 4ला 15 मिनिटं आहेत आमच्याकडे तरी. आणि खूप वेळ झालाय. आमचा उपवास आहे. कधी पतिदेवांचे उपवास असतात. ओवसा पकडायचा असतो. ओवसा त्यांना देऊन पाया पडून सोडायचं असतं, पण आता नाही तेवढं. आता पतिदेव येईपर्यंत अजून 6-7 तास वाट बघण्याची माझ्या ताकद नाही लागली. सकाळीच त्यांनी आशीर्वाद देऊन झालं, बाई तू जेव, उपवास पकडू नकोस, तू जेव, तुला जमत नाही म्हणून सांगून गेलेले. सोया OOTD. येस. आज आम्ही पेस्टल झालोय. पेस्टल कलर झालाय आज आम्ही. काही उखाणा घ्या. थांबा. 1, 2, 3 स्टार्ट. गणपतीला नमस्कार करते वाकून, अशोक चौलेंचे नाव घेते, सर्वांचा मान राखून. मला काय वाटलं, मी एवढा विचार करायला लागलात म्हटल्यानंतर लांब लचक नाव काहीतरी म्हणतील असं वाटलं. एवढं शॉर्टकट. ते काल म्हणे ह्याच्यावर हे करतात ना, थंडे 7 हंडे. जागा नाही तिथे किचनवर. काय
तू सांग की बाबू कसं वाटलं काय सकाळपासून यांच्या धावपळीमुळे मला अजून पोटामध्ये काय उपवासाचं दिलं नाही. आमची रूपात त्या बघा बसल्या बसल्या नाव सुचते, बसल्या बसल्या अरे नाव ती सुचते. पहिल्यापासून आहे ती. होय, असं बसलं की नाही काही ना काहीतरी सांगणार त्यात नाव सुचून रिकाम लय नाव सुचते. स्वतः लेखक आहेत. लेखक, गायक रायटर. या तुम्ही. छानपैकी पोळ्या करायला माझ्या दोन्ही नंदुबाईंनी मदत केल्या. त्या आल्या म्हणून माझा डोक्यावरचा डोंगर हलका झाला. त्याबद्दल दोघींचे मनापासून आभार. ओटी भरून त्यांचं धन्यवाद करते. एवढा मोठा डोंगर एवढा मोठा डोंगर दगड. होय, आज तुला काय बोलायचं आरव आरवला टास्क दिलाय मी अथर्व शेषचा आणि की त्यानं पाठ पूर्ण करायचंय. 11 पानं झाले 2 दिवसात. अजून केवढं व्हायचंय अजून फक्त 4 पानं आहेत. हा त्याला सांगितलं विसर्जनच्या दिवसापर्यंत नाहीतर अथर्व मम्मी शेष पूर्ण बोलणार पाठ नाही. पाहिजे. हा ते दुसरं काही तर सांगितलेलं कळत नाही, कधी करायला देणार नाही, त्याला टॅब देणार नाही, हे चालतंय म्हणते ते. पण मम्मी बोलणार नाही म्हटलं की मग त्याची धाबे जाणार. मम्मीनं बोललं पाहिजे, नाहीतर माझ्या नोट्स लिहून देते. मम्मी सॉरी, ह्याबद्दल मी बोललो, त्याबद्दल सॉरी, तू मला माफ करशील का मम्मी. अशा नोट्स मी ना ठेवल्यात हे करून त्याच्यात. आठवण भारी आहे की. नंतर मोठं झालं दाखवणार. ताई गौरीचं गाणं चॉकलेट खाते खाऊ दे. तू. खा ग तू. नाही चिकटत तुला का अशी भाजीची काढली. आमच्या शक्तीन असं जरी टाकलं तरी चिकटतं. सोना माझं पण हळदी कुंकूंचा प्रोग्राम पार पडलेला आहे. नमस्कार करते, आशीर्वाद द्या. दोघींच्या पायाला एक हात लाव. खाली पाडू. आबा मध्ये आले. पाय कुठे गेला. हाय हाय हाय. कोंबडी पळाली. साशिक तू हात खाली पाय. फक्त वाकायलाच पाय टच व्हायला पाय हात. मग आम्ही हात टेकूनच करतोय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. असाची बाबा तिकडे तोंड कर. असं करा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आमच्या आवडीचे गजरे. स्माइली मला फार आवडतात मोगऱ्याचे गजरे. टिव 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 टिव. चला ग बाबाला माझ्या भूक लागली आहे. मग आम्ही नाही मगाचपासून आम्ही आळलं. बाबा सगळं सचिन पाहिजे होता. सचिनला बी आळवायला गावलं असतं. होय त्यांनी आले असते. इकडे घालते. आमच्या बहिणीच्या गजरे झाला. किती गजरे आहेत ते. वहिनीचा वैजून काल दिलेले आहे आणि त्या बाजूला काल दिलेले. मी बी कालचाच गजरा परत फ्रीजमध्ये ठेवला तर रिपीट केला. तळणीचं आहे ते मळणीचं. थँक्यू. कोकणी अशीच करते, हे खराब होत नाही. काय फेसवॉश मान करून घे बाबा. काय चुकलं मागलं असेल तर खालचा गोंधळ. पाणी बाबा पिशे होणार आहे. वाटीतच जावा ठेवा. अरे खायचं. खा खा. नारळ फोडला ना, आता एक बाजून उचल आणि एक ठेव गणपतीला. हॅलो. नारळ फोडून झाल्यानंतर ओवसे जे आहेत ते सर्वांना दिले जातात. ह्या दिवशी उपवास होता आमच्या तिघींचा सुद्धा. तर पहिल्यांदा गणपती बाप्पांना ओसा, त्याच्यानंतर बाकी घरातल्या सगळ्यांना. सचिनना सुद्धा दिलं जातं, पण सचिन ऑफिसमध्ये असल्यामुळे ते नाही. मग ओवसे पूजून झाल्यानंतर सगळ्यांना देऊन झाल्यानंतर जेवण जे आहे ते केलं जातं. आमच्याकडे पहिल्या वर्षी म्हणजे लग्नाच्या पहिल्या वर्षी ओवस्याच्या दिवशी सगळ्यांना मटणाचं जेवण केलं जातं. उंदरुपीला सुद्धा काही जण करतात मटणाचं जेवण. तुला प्रगती वर्मा माहितीये? त्याच्यासोबत याने कॉलेज केलं. हे बघ आता जो लहान आहे तो व्हिडिओ येतो. भूख लगी है, अरे भूख लगी है, हम खादार है इसलिए भूख लगी है. हम खादार है इसलिए हमको भूख लगी है. क्या बोला मैंने? जुले भर खेळ. रणवीर दीदी पण खाता. आम्ही जेवताना तू कुठे होतास? वरती ठेवले फोटोला. हा एक ठेव. नाही तिकडे ठेवता. काय म्हणतो? अरे तुम्ही जेवले असं मला कसं माहिती नाही? अरे तुम्ही जेवली की नाही? अरे गुगली झालंय त्याच.
त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं. जवळजवळ आम्हाला 4:30 वाजले जेवायला. त्यानंतर थोडासा वेळ असंच शांत बसलो, कारण खूप काम झालं होतं दिवसभरामध्ये. त्यानंतर कस्तुरी आली. काय काय पाहिजे तुला आता? ही काय करावं लागलं अशी सगळी? कस्तुरी टाइम आहे त्यांचा, ठरलेला टाइम आहे तिचा. कस्तुरीची दाखव. तिला बाहेरच्या बाहेर जाऊन समाधान होत नाही. अगं काय मला कोण माणूस आला मी म्हटले. नाही, दरवाजावर वाजवते, दरवाजावर वाजवते. बघितल्याशिवाय जाईत नाही. ती आहे काय नाही दिले कुठे तुला भेटली. घरात आले की तिला समाधान वाटतं. सेकंड दे हे लसतो कस्तुरी. सेकंड दे, फर्स्ट दे. सेकंड दे कस्तुरी सेकंड दे. हे दे एकदम जरा. हे कुठला सेकंड मागायला लागलात बघाय नाही जरा. केलं नाही की ती तशी करते मला हात कर म्हणून सांगते. आणि एक एकदा जर दूध नेऊन ठेवलं आणि जर ते गरम असलं का पाय जर तिला माया करायची असं वाटत असेल तर जोपर्यंत तिच्या डोक्यावर हात फिरवत नाही तोपर्यंत दुधाच्या प्लेटकडे जात नाही, अशी करते. आणि दूध चल बाहेर, तुझ्या तोंडावर पडेल बाई. चल चल बाहेर, बाहेर चल. पकडे त्यांनी. इकडे इकडे पावसात मोठं तिकडे जाते. अस्सल खाते शिळं पाकत तुझं. झाले की आता आणि किती गरम आहे, गरम आहे. हळू हळू गरम आहे. जरा थांब थोडा वेळ. तुम्ही